सुरुवात होत आहे. दत्तराव जाधव यांना विनंती आहे की त्यांनी माईकडे यायचं आहे. दत्तराव कडोजी जाधव. फारुला संघ आहे विन झालेला आहे, तरी खरबी विरुद्ध कारेगाव संघाने तयार राहायचा आहे. एका संघाला त्यांनी त्याच्या विन दिलेला आहे, तरी खरबी विरुद्ध कारेगाव या संघाने तयार राहायचा आहे. आणि त्यानंतरचा सामना भांडेगाव विरुद्ध जवळा. पंडित सर कुठे आहेत? त्यांनी माहीतकडे आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण वाद करायचा नाही. खेळाडूला विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण वाद करायचा नाही. खेळाडूला विनंती नाही करायची आहे. परत विनंती करतोय. चला, सामना सुरू होतोय. परत एकदा हा 6व्याचा खेळाडू आतमध्ये आपल्या उजव्या बाजूने प्रयत्न करतोय आणि अतिशय एका गुणाची कमाई करतोय. अतिशय सुंदर असा सामना या ठिकाणी. 10 नंबरचा खेळाडू आणि अतिशय 2 गुणाची कमाई केलेली आहे या खेळाडूने. 2 गुणाची कमाई केलेली आहे सेनगाव संघ. परत एकदा 4 नंबरचा खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. सायलेंट असा हा खेळाडू आणि तेवढाच गतिमान आणि तेवढीच उत्कृष्ट पकड. पळत जातो तो सेनगाव संघासाठी. दोन्ही संघ त्याच सामर्थ्याचे, त्याच चपळतेचे, त्याच आत्मविश्वासाचे आणि हा 10 नंबरचा खेळाडू रेड करतोय. परत एकदा हा 10 नंबरचा खेळाडू सेनगावच्या मैदानामध्ये आपल्या डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे परत डीप मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. ट्राय करतोय, गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय, चेक करतोय. सुंदर अशी आणि आपल्या मैदानात सुरक्षित. परत 7 नंबरचा खेळाडू. 4 खेळाडू असल्या कारणाने इथं बोनस डिऍक्टिव्ह झालेला आहे. पाठीमागचे जे आहेत त्यांना कृपया मागे नंबर वाईज खेळाडूंना बसवून घ्यायचंय. ते पाठीमागचे खाली बसा. पाठीमागच्यानी खाली बसायचंय. परत एकदा हा 6व्याचा खेळाडू आणि उत्कृष्ट असे रेडर हा या ठिकाणी बाद होतो. प्रयत्न अतिशय सुंदर प्रयत्न होता, परंतु जेव्हा आपण सांघिक खेळ दाखवतो त्याची परिस्थिती आपल्याला नक्कीच यशामध्ये मिळते. परत हा 7 नंबर खेळाडू 3 खेळाडू मध्ये रेड करतोय.
सुंदर असा प्रदर्शन या ठिकाणी सावा आणि सेनगाव आपला 30 सेकंदाचा संपूर्ण वेळ घेतोय. खेळाडू हा 7 नंबरचा, याला म्हणतात परत एकदा साव्याचा चपळ असा खेळाडू प्रयत्न करतोय, डीप जाण्याचा प्रयत्न करतोय, चारी बाजूला नजर ठेवतोय, पायाने मारण्याचा प्रयत्न करतोय. परत आता डाव्या बाजूने आणि या ठिकाणी एक या गुणाची कमाई करण्यात यशस्वी झाला आहे तो साव्याचा संघ. हा 10 नंबरचा खेळाडू 4 जणांमध्ये रेड मारतोय. बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय. किक मारण्याचा प्रयत्न होता, आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित असा परत 10 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. प्रयत्न छान होता, पायाने मारण्याचा प्रयत्न होता, कोपऱ्याला टार्गेट करतोय, मिडलला टार्गेट करतोय आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित जातोय. शेनगाव टीमचा रेडर जर्सी नंबर 10 सामना चांगला अटीतटीचा. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. सावा संघ गाजलेला संघ आहे. सावा संघाचा रेडर एमटी रेड. शेनगाव संघाचा रेडर नंबर 10 किक मारण्याचा प्रयत्न. एमटी रेड सावा संघाचा रेडर अटीतटीचा सामना होतोय. टच मारण्याचा प्रयत्न. बरेच वेळ तिकडे गेले कोपऱ्याला फिरायला इकडे शेनगाव संघाचा रेडर 7 नंबरचा रेडर एमटी रेड सावा संघाचा रेडर 3 नंबरचा रेडर एक कॉर्नरवर चान्स मारण्याचा प्रयत्न. हलक्यात घेतला दोन्ही संघ पद्धतीने खेळतायत. एमटी रेड टाइम आउट शेनगाव. सेकंड टाइम आउट. सेकंड टाइम आउट ओव्हर. शेनगाव संघाचा रेडर 10 नंबरचा रेडर चांगला घुसून खेळतोय.
एमटी रेड सहावा संघाचा रेडर गलती करणार मात्र एक पॉइंट सेनगाव अप परत एकदा दुसऱ्या हाफची सुरुवात अतिशय जोरात होते आणि या खेळाडूने पंचांचा निर्णय अंतिम असेल. 2 गुणांची कमाई केलेली आहे सावा संघाने. नाही हो स्वतः आता सेनगावचा रेडर आपल्या दोन्ही बाजूनी प्रयत्न करतोय, पायाने टच करण्याचा प्रयत्न करतोय कॉर्नरला, परंतु कॉर्नर आहे तेवढाच चपळ खाली बसून आपल्याला बचावात्मक पवित्रा घेतलेला दिसतोय. परत एकदा 10 नंबर खेळाडू. आता मात्र बोनस ऑफ आहे. आपल्याला जर गुणाची कमाई करायची असेल तर गडी बाद करावा लागेल आणि तोच प्रयत्न त्याच प्रयत्नात असणारा हा रेडर. सुंदर अशी या ठिकाणी या सामन्याची मेजवानी. दहा नंबरचा खेळाडू सहाव्याच्या मैदानामध्ये कॉर्नरला मारण्याचा प्रयत्न, परंतु कॉर्नर आहे तेवढाच अतिदक्ष असणारा हा कॉर्नर आपल्याला खाली झुकून आपला बचाव करताना. परत एकदा सहाव्याचा 4 नंबर खेळाडू. आता मात्र इथं बोनस लाईन ऑफ आहे कारण खेळाडू 5च आहे. सुंदर असा सामना. दोन्ही संघ त्याच ताकदीचे, त्याच गतीचे, त्याच चपळाईचे आणि तुल्यबळ असे संघ आणि या तुल्यबळ संघामध्ये असा तुल्यबळ सामना या रंगतदार अवस्थेमध्ये. परत एकदा 5 नंबर खेळाडू. दोन्ही संघाकडे बोनस उपलब्ध नाही आहे, त्यामुळं जो संघ गुणाची कमाई करायची असेल तर आपल्याला खेळाडूला बाद करावा लागेल, एक तर टच करावं लागेल, नसता डिफेंड मध्ये पकडावं लागेल. आणि हा परत 6 नंबर खेळाडू. 6 नंबरचा खेळाडू. खेळ अतिशय सायलेंट गतीने पुढे पुढे सरकत आहे. जसा जसा पुढे सरकत आहे तशी तशी या सामन्यामध्ये रंगत मात्र वाढत आहे. यानंतरचा होणारा सामना खरबी विरुद्ध कारेगाव. खरबी विरुद्ध कारेगाव या दोन्ही संघाला दुसरा पुकार. खरबी विरुद्ध कारेगाव. खोल वरती चढाई. बघूया काय प्रयत्न करतोय तो. दोन्ही संघ आपापल्या रणनीतीवरती ठाम असे दिसून येत आहे. जो संघ गडी टिपण्याचा किंवा गडी टिपेल त्या संघाला गुणाची कमाई होणार आहे आणि आपल्याला जर गुणाची कमाई करायची असेल तर तुम्हाला गडी बादच करावा लागेल. 10 नंबरचा खेळाडू चांगल्या पद्धतीनं मधोमध रेड घालतोय, गोल फिरतोय. बघूया काय प्रयत्न करतोय तो आणि परत आपल्या मैदानामध्ये सुरक्षित येतोय. परत एकदा सेनगावचा खेळाडू आपल्या उजव्या बाजूने, परंतु उजव्या बाजूचा कॉर्नर तेवढा दक्ष.
हा 4 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय बघूया, योगदान देतोय. शेवटचे 5 मिनिटं, शेवटचे 5 मिनिटं शिल्लक आहेत आणि स्कोर लाईन आहे 5-5. सेनगाव 5, सावा 5 आणि शेवटच्या 5 मिनिटाचाच खेळ शिल्लक आहे. जो संघ गुणांची कमाई करेल तो संघ निश्चितपणे विजयाच्या जवळ जाणार आहे आणि टाइम आउट सेकंड समजणार आहे. आणि हा 10 नंबरचा खेळाडू आपल्या डाव्या बाजूने रेडला सुरुवात करून परत उजव्या बाजूला येतोय. प्रयत्न छान आहे, सुंदर आहे. बघूया काय करतोय तो. अतिशय सुंदर असा प्रयत्न. दोन्ही बाजूला रेड घालतोय. कोणताही संघ अति रिस्क घेत नाहीये, परंतु जोपर्यंत तुम्ही रिस्क घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला शेवटचे 4 मिनिटं बाकी आहे. जोपर्यंत आपण रिस्क घेणार नाही तोपर्यंत आपल्याला गुन्हा मिळणार नाही. आणि आपल्याला गुण मिळवायचा असेल तर आपल्याला थोडी का होईना आपण रिस्क घेणं गरजेचं आहे. परत एकदा 10 नंबरचा खेळाडू आपल्या दोन्ही बाजूना गोल फिरून प्रयत्न करतोय, गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया काय होतंय ते. आणि आपला पूर्ण वेळ घेऊन आपल्या मैदानात सुरक्षित शेवटचे 3 मिनिटं, शेवटचे 3 मिनिटं. 6 ओव्हर मॅच जिंकते. एक राऊंड पाहिले, लागला तर लागला, नाही लागला तर टू वाजला. निघला आता निघला. परत सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. आता मात्र 4 नंबरचा खेळाडू. जोपर्यंत आपण रिस्क घेणार नाही तोपर्यंत आपल्याला गुणांची कमाई करता येणार नाही आणि जोपर्यंत गुणांची कमाई करणार नाही तोपर्यंत आपला संघ विजयाच्या सभेत जाणार नाही. हा 4 नंबर खेळाडू. बघूया प्रयत्न छान आहे. डाव्या बाजूने खोलवर चढाई करतोय, परंतु परत एकदा सुरक्षित आपल्या मैदानामध्ये. शेवटचे 2 मिनिट, शेवटचे 2 मिनिट. डबल 5 मिनिटं भेट. अतिशय सुंदर प्रयत्न, परंतु तेवढाच कॉर्नर पक्ष. परत एकदा 10 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतोय बघूया. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ, तेवढ्याच ताकदीचे, तेवढेच सामर्थ्यवान, तेवढेच चतुर आणि रणनीती आखण्यामध्ये सुद्धा दोन्ही संघाचा हातखंडा. परंतु कोणाला तरी रिस्क घ्यावी लागेल. जोपर्यंत रिस्क घेणार नाही तोपर्यंत आपला विजयाचा मार्ग सोपा होणार नाही. शेवटचा 1 मिनिट, शेवटचा 1 मिनिट शिल्लक. टायवर येतात डबलच्या वेळेस येतात म्हणून गब्बर भागून पिकून जरा शेवटचे काही सेकंद शिल्लक. प्रयत्न चांगला होता.
या 10 नंबरच्या खेळाडूचा, परंतु परत एकदा आपल्या मैदानामध्ये सुरक्षित 6व्या संघाचा खेळाडू. दोन्ही बाजूने 10 नंबरचे खेळाडू रेड मारत आहेत, प्रयत्न करतायत, परंतु तेवढेच डिफेंडर सुद्धा दक्ष. चांगला प्रयत्न आहे, गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय, पायाने मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कदाचित तो अयशस्वी प्रयत्न आहे. बघूया, कदाचित ही शेवटची रेड असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रेडमध्ये, अंतिम रेडमध्ये हा खेळाडू आपल्या संघासाठी काय योगदान देत होते. आणि प्रयत्न चांगला आहे, छान प्रयत्न केलेला आहे.